तर दादर स्टेशन जवळचं दादर टीटी इथं झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळून एका वाहनाचं नुकसानही झालंय। दादरमध्ये झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झाल्याची माहिती आहे। आणि दादरच्या स्टेशनचा परिसर आहे, त्या दादरच्या स्टेशन परिसरासमोरच हे पावसामुळे झाड अशा प्रकारे कोसळलेलं आहे आणि हे झाड कोसळून एका वाहनाचं नुकसान सुद्धा झालंय आणि हे झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी सुद्धा झाल्याची माहिती आहे। गाडीच्या काचा फुटल्याचे दृश्यांमध्ये पाहायला मिळते। चारचाकी आहे आणि याच चारचाकीवर झाड कोसळून या वाहनाचं नुकसान झालेलं आहे, एक जण जखमी सुद्धा झालाय। दादर परिसरामधली ही दृश्य आहेत स्टेशनच्या बाहेरची। पहिल्याच पावसामध्ये यंत्रणा व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं पाहायला मिळतं। बऱ्याच ठिकाणी पाणी सुद्धा साचलंय, प्रवाशांना त्रास होतोय, ट्रेन्स उशिरा आहेत आणि झाडं सुद्धा बऱ्याच ठिकाणी उन्मळून पडलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय दादरमधून। दादर रेल्वे स्टेशन जवळ हे झाड कोसळलेलं आहे या वाहनावर आणि या वाहनाचं नुकसान झालंय, एक जण जखमी झालेला आहे। आणि मुंबईमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मालाड पूर्वेच्या कोकणीपाडा परिसरामध्ये सुद्धा घरांमध्ये पाणी शिरलंय। मुंबईमध्ये अपुऱ्या नालेसफाईचा नागरिकांना बराच मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे नागरिकांचे बरेच हालही होत आहेत। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नालेसफाईची कामं अपुरी राहिल्याचा फटका नागरिकांना बसत असून काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याचं मालाड पूर्वमधून ही दृश्य आहेत। कोकणीपाडा परिसरामध्ये घरांमध्ये अशा प्रकारे पाणी शिरलंय, नागरिकांचे हाल होत आहेत। सकाळी 6:30 वाजताची ही दृश्य आहे। फोन नहीं उठा रहा है और अडानी का उधर लाइट वगैरह काट के रख दे, इधर पूरा शॉर्ट सर्किट हो जाएगा, प्लीज कोई मदद। मुंबईमध्ये सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि याच मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला सुद्धा बसलेला होता। आणि याच संदर्भात रेल्वे संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, मध्य रेल्वेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय। 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे वाहतूक। आज दिवसभर रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल आणि रेल्वेने काही नोटिफिकेशन जारी केलेले आहेत का? शहरामध्ये कालपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर रात्रीपासून संततधार पाऊस सुरू झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेचा दावा फेल ठरलेला आहे। अगदी तशाच प्रकारे मुंबईची जी लाईफलाईन म्हणून ओळखली जाते रेल्वे, ती देखील आज विस्कळीत झालेली पाहायला मिळते। हर्बल लाईन असेल किंवा इतर ज्या लाईन आहेत तिन्ही लाईन या देखील विस्कळीत झालेल्या पाहायला मिळतात। कारण रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे, संततधार अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अजूनही रेल्वेने याबाबतची काही अपडेट किंवा काही माहिती नागरिकांपर्यंत, प्रवाशांपर्यंत पोहोचवलेली नाहीये। विशेष म्हणजे सकाळी देखील हा संततधार पाऊस सुरू आहे, मध्येच पावसाचा जोर वाढतोय, त्यामुळे दिवसभर मध्ये रेल्वे जे आहे त्यावर परिणाम होण्याचा दाट शक्यता आहे। मात्र नागरिकांना याबाबतची कुठली कल्पना देण्यात आलेली नाही। सकाळच्या वेळी नागरिक हे घराबाहेर पडतात कामासाठी, जॉबवर, ऑफिसवर कामात वेळेत पोहोचणं गरजेचं असतं। मात्र त्या ट्रेनच जर विस्कळीत झालेल्या असतील किंवा सुरळीत वेळेत पोहोचत नसतील तर नागरिकांना कामावर जाणं हे वेळेत पोहोचता येत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी एक संतापाची लाट उसळलेली रेल्वे प्रशासनाविरोधात पाहायला मिळते। विशेष म्हणजे जी रेल्वे आहे ती वारंवार अशा प्रकारची वेळेत नाही येत असा देखील नागरिकांचा एक संताप पाहायला मिळतोय। मात्र जो पाऊस सुरू झालेला आहे याची अपडेट किंवा पाऊस जिथे जिथे पाणी साचलेलं आहे त्या संदर्भात रेल्वे कुठे कोणत्या लाईनवर उशीर येणार आहे, 3 लाईन आहेत, हार्बर लाईन, सेंट्रल लाईन असेल, वेस्टर्न लाईन असेल, मात्र कुठल्याही प्रकारची रेल्वेने याबाबतची माहिती दिलेली नाही। मुंबई शहरामध्ये गेल्या 7 ते 8 तासापासून संततधार पाऊस सुरू आहे। दिवसभर हा पाऊस असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे दिवसभर देखील ज्या रेल्वे आहेत त्या खोळंबण्याची शक्यता आहे। अगदी शिल्पा, विनंती सोबत राहा, पुढच्या बातम्यांचे अपडेट्स सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचे। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती, मध्य रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्याच संदर्भातले अपडेट, सगळे ताजे अपडेट आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यापर्यंत पोहोचवतात।
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. हवामान विभागानं पुढच्या 3 तासांसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी जोरदार सरींसह विजांच्या कडकडाटाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं गेलंय. त्यामुळे पुढचे 3 तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. हवामान विभागानं मुंबईकरांना अलर्ट राहण्याचा इशारा दिलाय. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबतच. सकाळपासून ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत सगळे तंतोतंत त्या पोहोचवत आहेत. ग्राउंड लेवलवरून आम्ही तुमच्यापर्यंत सगळे अपडेट्स पोहोचवतोय. शिल्पा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. हवामान विभागानं अखेर अंदाज वर्तवलेला आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 7 ते 8 तास हा पाऊस सुरू आहे. पुढे सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कालपासूनच जस्ट पाऊस सुरू झाला, दुसऱ्या दिवशी लगेच मुसळधार पावसाचा इशारा. शिल्पा, खरंय, आपण जर पाहिलं तर मुंबईकरच काय संपूर्ण महाराष्ट्र हा उकाड्याने हैराण झाला होता. पावसाची प्रतीक्षा प्रत्येकालाच होती आणि खऱ्या अर्थाने 2 ते 3 दिवसापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मात्र काल सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर मुंबई शहर असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पालघर असेल किंवा इतर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये रिमझिम मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र रात्रीपासून जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये संततधार पाऊस सुरू झालेला आहे. 11 ते 12च्या नंतर हा पाऊस सुरू झालेला आहे मध्यरात्री. मात्र आता संततधार पाऊस हा असाच सुरू राहणार आहे, कारण हवामान विभागाने देखील तसा अंदाज वर्तवलेला आहे. अजून 3 तास मुंबई शहरासह इतर भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणि अगदी तशाच प्रकारे हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला होता तसाच पाऊस सध्या मुंबई शहरामध्ये कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे आपण जर एकीकडे पाहिलं तर मुंबई शहरामध्ये काळे ढग एकवटलेले आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस मुंबई शहरामध्ये बरसताना पाहायला मिळतोय. अगोदरच मुंबई शहरामध्ये काय महाराष्ट्रामध्ये पावसाला यायला उशीर झाला होता, मात्र आता हा पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाने लगेचच जोर देखील धरलेला पाहायला मिळतोय. मात्र मुंबई शहरातल्या सकल भागांमध्ये आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. दादर असेल, दादरचा टीटी परिसर असेल, त्याचबरोबर वडाळा असेल, परेल असेल, अंधेरी, कांदिवली, बोरिवली अशा विविध भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी नालेसफाईचा दावा केला. 100% नालेसफाई झाली. त्याचबरोबर फ्लडिंग पॉईंट यावर्षी जास्त वाढले होते. त्या फ्लडिंग पॉईंटची देखील मुंबई महानगरपालिका तंतोतंत नियमांची काळजी घेऊन तिथे पाणी साचणार नाही असं वारंवार सांगत होती. मात्र आज आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळते गुडघाभर दादर परिसरामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते. वडाळा परिसर असेल किंवा वडाळा स्टेशनच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून नागरिक वाट काढत पुढचा परतीचा जो प्रवास आहे तो करताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने यावर्षी मुंबईची तुंबई होणार का असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडलेला आहे. कारण यावर्षी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आहेत, नगरसेवक आहेत, त्याचबरोबर इथून पाठीमागे आपण पाहिलं तर प्रशासकीय राजवट होती. मात्र यावर्षी मुंबईकरांना जाब विचारता येणार आहे. अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की इथून मागे जे मुंबई शहरात पाणी साचलं ते यावर्षी पाणी साचणार नाही. यावर्षी अनेक भागांमध्ये पाणी साचलं जाणार नाही आणि आम्ही तशी पूर्णपणे खबरदारी घेतोय असं देखील सांगितलं होतं. मात्र पहिल्याच पावसात मुंबई शहराची तुंबई झालेली पाहायला मिळते. नागरिक असेल, मुंबईकर असेल, घराबाहेर पडताना आता या सकल भागात जिथे जिथे पाणी साचले त्यातून आपली वाट जो परतीचा प्रवास आहे तो मार्ग काढताना पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर कांदिवली, बोरिवली आणि अंधेरीचा जो परिसर आहे, खाली जी घरं आहेत ग्राउंड लेवलला त्या घरांमध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकीकडे कुठेतरी मुंबई महानगरपालिका सांगत होती आम्ही 100% नालेसफाई केली, तिचा हा दावा फोल ठरताना पाहायला मिळतोय. कारण अनेकांच्या घरामध्ये आज मुंबई शहरात पाणी साचलेलं आहे आणि विशेष म्हणजे हा दिवसभर पाऊस असा सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे दिलासा मिळतोय उकाड्याचा, तर दुसरीकडे सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय. मुंबई महानगरपालिका किंवा जे आता महापौर आहेत, सत्ताधारी आहेत, नगरसेवक आहेत, ते कशा प्रकारे आता नागरिकांना, मुंबईकरांना नेमका काय उपाययोजना राबवतात हे पाहणं देखील महत्वाचं असेल. अगदी शिल्पा, विनंती जोडलेला राहा. तर आपण पाहतोय ही जी दृश्य प्रेक्षकांना शिल्पा आपण दाखवतोय किंग्ज सर्कलची आहेत. खरं तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये या भागामध्ये पाणी तुंबण्याची समस्या उद्भवते, समोर येते. पण यंदा सुद्धा पहिल्याच पावसामध्ये अशी परिस्थिती उद्भवली आहे, निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि मग परिणामी तुंबलेल्या पाण्यामधूनच नागरिकांना जावं लागतंय. शिल्पा, तुम्ही सुद्धा भर पावसामध्ये आहात, सगळे ताजे अपडेट्स पोहोचवताय. काळजी घ्या, वेळोवेळी महत्त्वाचे आणि ताजे अपडेट तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद शिल्पा. दादर रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं याच परिसरामध्ये झाड उन्मळून पडलेलं होतं, 4 चाकी बंद झाली होती, एक व्यक्ती जखमी सुद्धा झालेला होता. मात्र
मुसळधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना सुद्धा फटका बसलेला आहे, कारण की दादर स्थानकामध्ये पाणी साचलेलं आहे. मुसळधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसलेला आहे. मुंबईतील पावसामुळे दादर स्टेशन प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे. रेल्वे ट्रॅक्स आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवतोय. ही दृश्य आपण पाहतोय. या मुसळधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसतोय.